स्टार्ट. मित्रांनो, मी राजेंद्र गोविंद बधाणे. नेटिवली आय एम फ्रॉम धुळे. माझं सर्व शिक्षण जे आहे ते धुळ्यातील न्यू सिटी हायस्कूल यामध्ये झालं आहे आणि आता माझं वय 56 आहे. तर 5 वर्षापूर्वी आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांचा आमच्या तुकडीचा मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये सर्व 60 पैकी जवळपास 55 विद्यार्थी हजर होते आणि 55 विद्यार्थी जे आहेत हे 55 विद्यार्थी काही कलेक्टर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी बिझनेसमन आहेत, जो तो आपल्या आपल्या परीने आपल्याला स्वतःला सिद्ध केलेलं असे आहे. आणि जेव्हा शाळेने आम्हाला आमंत्रण दिलं की तुम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आपल्याला करायचा आहे, तर आम्ही त्याला होकार दिला आणि मग होकार दिल्यानंतर आम्ही शाळेची परिस्थिती पाहिली तर आम्हाला असं आढळून आलं की शाळेमध्ये स्वच्छतागृहांना अजिबात महत्त्व दिलं जात नाही. जे काही करायचं ते सरकार अनुदान देईल त्याच्यावरच ते रिपेअर करायचं, त्याच्यावरच ते बांधायचं, त्याच्यावरच ते मेंटेन करायचं, असं त्यांचं चाललं होतं. तर आम्ही आमच्या वर्गातल्या सर्व मुलांनी ठरवलं की आपण सर्वांनी मिळून शाळेला एक 25-25 हजार रुपये वर्गणी किंवा देणगी द्यायची आणि त्याच्यातून आपण पैसे गोळा करायचे आणि त्या पैशातनं आपण सुंदर टॉयलेट बांधायचे, सुंदर युरिनल्स बांधायचे, त्याच्यानंतर एक बोरिंग करायचं आणि त्या 24 तास तिथे पाणी राहील याची व्यवस्था करायची आणि त्याच्यानंतर ते मेंटेन व्हावं म्हणून त्याची जबाबदारी पण सर्व आम्ही विद्यार्थ्यांनीच घेतली. तर त्याच्यासाठी लागणारा मेंटेनन्सचा जो खर्च आहे क्लिनिंगचा, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी दर महिन्याला 500 रुपये त्या शाळेच्या अकाउंटवर जमा करायचे, जेणेकरून त्याच्यातून त्या कॉन्ट्रॅक्टरला क्लिनिंगचे पैसे मिळतील आणि जे काही नळ तुटला किंवा एखादं वॉश बेसिन तुटलं किंवा एखादं कमोड तुटला तर त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी म्हणून स्पेशल वेगळा फंड तो गोळा करून त्याच्यामध्ये ठेवायचा, म्हणजे शाळेवरती त्याचा कोणत्याही प्रकारे ताण येणार नाही आणि मुलांनाही टॉयलेटला जाताना आनंद होईल, उत्साहित राहतील, ते त्यांना स्वच्छ आणि हायजीन वातावरण मिळेल आणि त्याच्याने त्या शाळेमध्ये नवीन ॲडमिशन्स पण होतील. कारण आजकाल लोकांचा मराठी मीडियममध्ये शिकण्याचा कल कमी होत चालला आहे. तो इंग्लिश मिडियमच्या शाळा स्टँडर्ड असतात, स्टँडर्ड तिथलं कल्चर असतं, त्यामुळे ते तिकडे ओढवतात. परंतु आपण मराठी शाळांना पण आपण उभं केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये पण चांगले शिक्षक, चांगले संस्कार, चांगले स्वच्छता जर केलं तर तिथेही विद्यार्थी ॲडमिशन घेतील आणि त्यांची भरभराट होईल. थँक्यू सर. बस एवढं दिलं तरी